श्री गुरुदेव दत्त. आमच्या मित्र व परिवार सोशल मीडियावर पण मोठा आणि पॉवरफुल आहे. मिलिंद वसंत मोरे यांच्या हस्तकला आहेत, म्हणजे चित्रकार आहेत. मस्त उत्तम ते चित्र तर काढतातच, पण बाळासाहेब ठाकरे म्हणून सारखा ज्यांच्याकडे हात आहे आणि दूरदृष्टी पण विजन आहे त्यांच्याकडे, असं त्यांच्याबद्दल पण बोलू कधी. थोडक्यात बोलतो तर मी ठाण्यात आलेलो आहे, तर सगळ्या काही गोष्टी सांगायच्या नसतात. पण आमच्या नवनाथरावांनी आणि मित्रवर्यांनी पुणा सातारा मराठी ग्रुप जोर घेतलं होतं. मग संदीप करकुर्डे पण आहेत, चांगली व्यक्ती आहे, साधे सरळ, नॅचरलिटी नाही. आणि मग जात 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 करत बसतात ना. त्यांना एक दोन शब्द बोललो, बा काय पिल्ला लावला तुम्ही जातीचा, तर ते बस तेव्हा चालणार का तुम्हाला पिल्ला लावायचे, त्या गोष्टी कळत नाहीत. आणि मग गेले. मला तुम्ही जर तोंड देऊ शकत नाही तर त्या काळाला काय तोंड देणार, हुशार आहे वगैरे. ते सचिनराव कपडे त्यांना इथे तो प्रवक्तेपदी बसले म्हणून नाही, थोड्या दिवसांनी ना असे मोठे मोठे माणसं ना आमचे अंगाराने बोलतोय, आणि चुकीचं पण आहे ते. चपला आणि बूट पॉलिश करायला ठेवते ना, मोठे मोठे नाव मोठं लक्षण खोटं. तर मी प्रवक्तापदी का आणखीन कुठल्या कुठे बसले म्हणून देत नाही, ते मान देत नाही. आपली मराठी पोरं एकत्र यायला प्रत्येकात दोष असतात, बघत नाही. मला तोंड देऊ शकत नाही, मी का शिव्या घातल्या नव्हत्या असं. तर एक महत्वाची गोष्ट सांगतो आणि ठेवतो, कारण का राऊंड मारायचं. आमच्या मित्राची सामाची वाट बघतो. ते बरेच काय पेपर आहेत माझ्याकडे आता गोशाळेसाठी. काल दीपक मोते पण येऊन गेले. धुरंधर 2 बघितला, जमलं होतं ना 4-5 दिवस, थोडं झोप काढत असं. महत्वाचं काय सांगतं, काळाचं गणित. आता कसं असतं, एखादं दुकान मस्त किंवा ऑफिस कंपनी वेळेवर उघडतं, वेळेवर बंद होतं, व्यवहार पण व्यवस्थित चाललं असतं. बाकीचे काय दुकान कधी पण उघडतात, बंद होतात. मग काय असं युद्धासारखं काय परिस्थिती झाली की पक्कन बंद होणार. आपण अरे तो काय आळशी होतं, तसं जे काय वातावरण असतं ना, काळाचं गणित तसं नाही चालत. अरे असं झालं तसं झालं, कोण गायब झाला, कोणतं ऍक्सिडेंट झालं, हे असं कसं पण होत नाही. सगळं हिशोबाने चालतं. जेवढा पॉझिटिव्ह फोर्स आहे थोडा निगेटिव्ह फोर्स पण तेवढाच आहे. तरी जी लोक आहेत ना, महाराजांचे फोटो मिळत नाही मला पैसे करून म्हणायचं, ते मुद्दाम टाकतो का तुमचं बघून स्मरण होईल. जप करणं आणि आठवण काढणं खूप फरक आहे. त्या नक्षत्र हाल ना, मी असायचो, या लोकांनीच ती सगळी व्यवस्था केली. तर बऱ्याच काही गोष्टी आहेत, तर थोडक्यात सांगतो. त्यांचेच आहेत. ओम नमो भगवते संचारेश्वर. तर मिलिंद साहेबांचा फोटो खाली घेतो, ब्युटिफुल फोटो त्यांचा. ओम नमो भगवते संचारेश्वर. तर हे जे काही काळाचं गणित आहे ना, ते इतना आसान नाही आहे. समज केलेलं त्याचे तुमचा कुठेतरी कर्म चुकी झाले असेल तर निगेटिव्ह काउंट असतो, तो कधी डोकं वर काढेल ना. म्हणून चुकीचं वागू नये, खोटं वागू नये. जे चुकीचे खोटे वागतात ना, त्यांचे दिवस चांगले आलेले दिसतात. काय पण खातात, मच्छी मटण खातात, दारवा पितात. काळाला जे काही एजंट आहेत ना, ते पोट भरून घेतात, तुमचा वापर करायचा. शरीर तुमचं नसतं, त्याच्यामुळे जगता नियमाने जगत नाही. त्यांच्यासाठी सांगतोय, जेव्हा कुठे चांगल्या मार्गावर याल किंवा तुमची प्रगती व्हायला ठपाकन फिनिश गायब करून टाकतील, ते लाईनीच्या पुढे जाऊनच देणार नाही.
तुम्ही म्हणारे ते असं झालं, डंपर आला आणि इकडनं असं झालं आणि तसं झालं. असं काय नाही, सगळं हिशोबाने चालतं. तुमच्या अकाउंटला जर थोडा जरी निगेटिव्ह असेल ना, तर तुम्हाला ते भोगणं आहे. कृपेमुळे ते कमी वर जातं किंवा सहन करायची ताकद येते. पॉझिटिव्ह फोर्स उत्पन्न करायला लागतो चांगल्या वागण्यातून, साधनेतून, आणखी कशातून. तसं पण जगणं चाललेलं आहे. मग अशी दुकानाचं उदाहरण दिलं ना, एक शिस्तीत चाललंय म्हणून त्याचं चाललंय, आणि कसा तो तसा जुन्याचा व्यवहार जो चाललाय गडबड, तो कसा पण न चाललेला. आता निगेटिव्ह फोर्स एवढा वाढलाय ना आपल्या भोगवादनी लोकसंख्या जास्ती, त्यामुळे मग प्रलय तर येणार होताच. कारण का तो तेवढंच ताकद आहे दोन पैलवानांची, पॉझिटिव्ह निगेटिव्ह फोर्सची. आता पॉझिटिव्ह फोर्सचा पैलवान खाली बसलेला आहे, निगेटिव्ह फोर्सचा वरावर बसलेला आहे. पारडं जोड होतं ना कधी, असं वर खाली तसं ते चाललेलं ना. या गोष्टीची सगळी मिश्रण होऊन परिपाक आल्या डोक्यात, तेव्हा 15-20 वर्षापूर्वी सांगतो ते आता लाईनीत आलेले आहेत. राजकीय पक्ष का काढायचा, समाजसेवा एनजीओ वापस का करतो, बऱ्याच काय त्या गोष्टी. एक बिंदू काढायला ना बरेच, एक छोटासा बिंदू चित्र काढायला बरेच काय जमा करायला लागते. छोटस आमचं काम हळूहळू कसं पिक्चरमध्ये आलेलं आहे. खूप मोठा पसारा, एकट्याचं काम नाही, तुम्ही सगळे या. एवढं तुरता सांगतो, पॉझिटिव्ह निगेटिव्ह फोर्स कसा पहिलं सरळ वागा, सर्व ठिकाणी या जिथे तुमचं चार्ज डिस्चार्ज होईल. आता खोपोलीला, आश्रमात, या ठिकाणी येतात माणसं स्वतःचाच विचार करायला, माझंच भलं व्हावं. तुम्हाला मग गाडं बनवून ठेवेल मग काय. सोसायटी जगू नका, चांगल्याने जगा, सोसायटी जगू नका. दया प्रेम ठेवा सगळ्यांची, जास्त बोलत नाही, एक हृदय एवढंच. चालेल, जय राम.